वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरू आहे। दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलं। दरम्यान बुडालेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत तर 2 जण अद्याप बेपत्ता आहेत। उर्वरित शोधकार्य आज सुरू करण्यात येणार आहे। मुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे 5 जण वाहून गेले। हे सर्वजण अन्सारी कुटुंबातलेत। यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे। दरम्यान डॉक्टर श्रीनिवास गंधारे आणि डॉक्टर सचिन विटनोर या 2 डॉक्टरांनी लोणावळ्यातील धबधब्याच्या पाण्यातून एका मुलीला कसबस बाहेर काढलं, मात्र तिचे हार्टबीट थांबले होते। मग या दोन्ही डॉक्टरांनी CPR आणि माउथ ब्रीथिंग देऊन तिला जीवदान दिलं। दरम्यान अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी या सगळ्याबाबत काय नेमकं आवाहन केलं आपण पाहूया। पावसाळ्यामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे। सह्याद्रीतली भटकंती पावसाळ्यामध्ये जरूर करावी, पण ती काळजी घेऊन सुरक्षा घेऊन करावी। अनोळखी ठिकाणी अशा ठिकाणी पाण्यामध्ये खरंच जाऊ नये, कारण अनेक ठिकाणी आपल्याला वाटतं पाणी कमी आहे, पण त्या पाण्याच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कधी कधी ढगफुटीसारखा पाऊस होतो आणि त्या पाण्याचा लोंढा काही मिनिटांमध्ये तुमच्यापाशी येतो आणि तुम्हाला घेऊन जातो। हे दृश्य आता आपण पाहिले। मागच्या वर्षी देवकुंडमध्ये पण अशाच घटना घडल्यात। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। नाजिम मुल्ला आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। नाजिम, खरं तर दरवर्षी साधारणपणे अशा दुर्दैवी घटना घडतात आणि यंदा देखील असंच झालेलं आहे। सातत्याने आवाहन देखील करण्यात येतं, परंतु याला एकीकडे नागरिकांचा बेजबाबदारपणा देखील समोर येतो आणि दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा किंबहुना त्या ठिकाणी कुठल्या यंत्रणा नव्हत्या का की ज्या वेळेला ही सगळी घटना घडत होती त्या दरम्यान? काय नेमके अपडेट आहेत याबद्दलचे? दीपक, खरं आहे की बेजबाबदारपणा जो आहे तो पर्यटकांचा बऱ्याचदा या ठिकाणी दिसून येतो। या कुटुंबांबाबत देखील असंच घडल्याचं आपल्याला म्हणावं लागेल, कारण ज्याप्रमाणे ही घटना घडली आहे त्यातून तरी हे स्पष्ट होतं। हे कुटुंब एका लग्नासाठी लोणावळ्यात आलं होतं आणि अचानक त्यांचा फिरायला जाण्याचं नियोजन या ठिकाणी झालं। म्हणजे त्यांना या परिसराची फारशी काही माहिती नव्हती, तरी सुद्धा त्यांनी मुशी धरणाच्या बॅकवॉटरला जाऊन वर्षा विहाराचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला आणि जिथं धबधबा आधी कमी प्रमाणात वाहत होता तिथं ते या ठिकाणी बसून राहिले होते। अवघे 10 मिनिटच ते त्या ठिकाणी बसलेले होते, परंतु त्या 10 मिनिटांमध्ये वरच्या बाजूला म्हणजे डोंगराच्या बाजूला जिथून धबधबा वाहतोय त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की त्यांना याचा काही अंदाजच आला नाही आणि पाण्याचा प्रवाह पुढच्या 10 मिनिटात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहू लागला की त्यामुळं यांना नेमकं आता काय करायचं आणि कसं यातून बाहेर पडायचं यामध्ये 10 जण त्या ठिकाणी या कुटुंबातले अडकून त्या ठिकाणी राहिले आणि त्याचा हे थरारक व्हिडिओ सुद्धा आता पुढे आलेला आहे। शेवटच्या 6.25 मिनिटात नेमकं काय काय झालं, उपस्थितांनी सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी बरेचसे त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न सगळे अपयशी ठरले, फोल ठरले आणि सुरुवातीला एक महिला आणि एक लहान बाळ जे आहे ते त्या ठिकाणी वाहून गेलं आणि मग उरलेले सगळे 8 जण जे आहेत ते यामध्ये थोडेसे बिथरले आणि एकामागोमाग एक करत या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते वाहून गेले। कसे बसे त्यातले 5 जण जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडले आहेत। ज्यांना यामध्ये पोहायला येतंय, जे 2 मोठे व्यक्ती दिसत आहेत ते सुरुवातीला यातून बाहेर पडले आणि त्यांनी इतरांना त्यातून बाहेर काढलं। यातली एक मुलगी जी आहे तिला बाहेर काढल्यानंतर आणि त्यानंतर डॉक्टरांनी देखील तिला जीवदान दिल्याचं समजतंय। नाजिम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा वर्षा विहाराचा आनंद नक्की घ्या, परंतु काळजी घ्या आणि सतर्क राहा, इतकं आवाहन ABP माझा देखील आपल्याला करत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।